प्रभू श्री रामचंद्र जन्मभूमी अयोध्या येथे आयोजित प्रभू श्री राम यांच्या प्राणप्रतिष्ठा निमित्त सर्वत्र आनंदाचं वातावरण असून ही दिवाळी सर्वसामान्यांसाठी गोड व्हावी या उद्देशाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उद्देशाने आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून अंबरनाथ शहर शाखा आणि शहर प्रमुख अरविंद वाळेकर यांच्या प्रयत्नाने अंबरनाथ पश्चिम येथील भवानीनगर येथील सर्व नागरिकांना प्रत्येकी 2 किलो साखर 1 किलो चना डाळ मोफत वाटप खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत करण्यात आलं। अंबरनाथ पश्चिम येथील जास्तीत जास्त नागरिकांनी या उपक्रमाला उपस्थिती लावली। यावेळी माजी नगराध्यक्षा मनीषा अरविंद वाळेकर, माजी नगरसेवक राजेंद्र वाळेकर, ॲडव्होकेट निखिल वाळेकर यांच्यासह असंख्य पदाधिकारी, कार्यकर्ते, शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आपल्या सगळ्यांच्या मनातील जी इच्छा होती की प्रभू श्रीरामांचं मंदिर जे आहे हे अयोध्यामध्ये झालं पाहिजे, ते आपल्या सगळ्यांची इच्छा इतक्या वर्षानंतर जे 500 वर्ष लागली प्रभू श्रीरामांचं मंदिर बनण्यासाठी आणि ती इच्छा जी आहे ती पूर्ण करण्याचं काम जे आहे या देशाचे यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांनी त्या ठिकाणी केलं आणि या ठिकाणी प्रभू श्रीरामांचं मंदिर जे आहे हे एवढं मोठं भव्य दिव्य मंदिर त्या ठिकाणी बांधलं आणि त्या दिवशी प्रभू श्रीरामांचं आगमन जे आहे हे अयोध्येमध्ये त्या ठिकाणी झालं। त्या निमित्ताने जे आहे ते आपण या ठिकाणी विविध कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित केले। 22 तारखेला शिवाजी चौकामध्ये मोठी भव्य दिव्य प्रतिकृती त्या ठिकाणी आपण केली होती, तशीच कल्याण ईस्ट मध्ये केली होती। त्या ठिकाणी तर आजही ते मंदिर त्या ठिकाणी सुरू आहे, तिथे आजही लोक जे आहेत खूप आस्थेने भावनेने जे आहे ते त्या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी जातात। एक रथ आपण बनवलं होतं, तो रथ पूर्ण सगळीकडे फिरत होता। असे अनेक कार्यक्रम, एक दीप महोत्सव आपण त्या ठिकाणी केला, तर तो न भूतो न भविष्य असा दीप महोत्सव त्या ठिकाणी केला। कारण की आपण सगळे लोक आनंदित आहोत, आपण सगळे वाट पाहत होतो की आपलं हे मंदिर कधी होणार, ते मंदिर आज झालं आणि त्या निमित्ताने जे आहे हे सगळ्यांचं तोंड गोड जे आहे ते आपण केलं पाहिजे। लाडू जर बनवून दिले असते तर लाडू खराब झाले असते, म्हणून जे आहे ते आज आपल्याला साखर आणि डाळ आम्ही या ठिकाणी देतोय, कारण की प्रत्येकाच्या घरामध्ये जे आहे हा आनंद जो आहे तो साजरा झाला पाहिजे। त्याच्यासाठी या कल्याण लोकसभेमध्ये प्रत्येक घरामध्ये जे आहे हे आपण हे सगळं साहित्य पोहोचवण्यासाठी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी आम्हाला सांगितलं की बाबा ह्या सगळ्या निमित्ताने पूर्ण लोकसभेमध्ये जे लोक जे आहेत ते आपल्या बरोबर गेले अनेक 10 वर्षापासून आपण मला निवडून देत आहे। 10 वर्ष अगोदर मी इकडे आलो होतो, म्हणजे इथे सारखा भरपूर त्याच्यानंतर आलो, पण या चौकामध्ये सुरुवात 10 वर्ष अगोदरची आहे की जेव्हा मी खासदार पण नव्हतो तेव्हा या चौकापासून ते या शाखेपर्यंत एक जंगी मिरवणूक जी आहे त्या ठिकाणी काढण्यात आली। तो दिवस मला आजही आठवतो की आणि आजचा दिवस आणि या 10 वर्षामध्ये आम्हाला खूप काही बदललं, खूप काही बदललं। या अंबरनाथ मध्ये बदललं, चांगले रस्ते झाले, डेव्हलपमेंट झाली, लोकांसाठी चांगल्या सुखसुविधा या ठिकाणी उभ्या राहिल्या, हॉस्पिटल्स असतील, मेडिकल कॉलेज आता या ठिकाणी होत आहे, लोकांसाठी वेगवेगळ्या सुविधा आपण या ठिकाणी उभ्या केल्या। तर गेल्या 10 वर्षामध्ये आपण निवडून दिल्यानंतर 10 वर्षामध्ये जे आहे हे मला वाटतं माझं सगळ्यात आवडतं शहर या पूर्ण लोकसभेमध्ये, असं बोलायला नको, बाकी लोक नाराज होतील, पण तरी पण या अंबरनाथमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कामं जी आहेत ही अंबरनाथमध्ये आपण सगळ्यांनी मिळून केली आणि मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे आपण या ठिकाणी डेव्हलपमेंट, विकासाचं राजकारण जे आहे आणि एक मॉडेल जे आहे ते आपण या ठिकाणी स्थापन करू शकलो, अंबरनाथचं डेव्हलपमेंटचं मॉडेल। आणि आता आपलं अंबरनाथचं शिव मंदिर जसं अयोध्येमध्ये मंदिर झालं तसं आता अंबरनाथचं शिव मंदिर त्याचं डेव्हलपमेंट आपण मार्गी लावतोय। त्याच्या आसपासचा परिसर जो आहे तो 150 कोटी रुपये खर्च करून आपण त्या ठिकाणी काम करतोय, त्याचं काम आता सुरू झालेलं आहे। तर ते मंदिर देखील जसं लोक काशीला जातात पाहण्यासाठी, भविष्यामध्ये हे मंदिर पाहण्यासाठी लांबून लोक जी आहेत ती अंबरनाथ मध्ये या ठिकाणी येतील आणि अंबरनाथचं नाव आहे आज या मंदिरामुळे जे आहे हे एक वेगळ्या स्थानावरती पोहोचलेलं आहे। भविष्यामध्ये जेव्हा 2 वर्षानंतर हे पूर्ण परिसर चकाचक होईल, पूर्ण परिसर हा एक कॉरिडॉर म्हणून निर्माण होईल, तेव्हा बाहेरचे लोक जे आहेत ते अंबरनाथ मध्ये 1000 वर्ष जुनं मंदिर जे आहे हे त्या ठिकाणी पाहायला येतील। तर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या या ठिकाणी खूप खूप मी
धन्यवाद करतो की मोठ्या संख्येमध्ये या ठिकाणी देखील पाठींबा लाईन जी आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये लागलेली आहे. मला वाटतं तिकडे ऐकायला लोकांना जात असेल तर जास्त वेळ न घेता आपण आता वाटप जे आहे ते सुरुवात. नमस्कार, 3D न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. 3D न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर 3D न्यूज मध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे. तसेच स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आमच्या 3D न्यूज चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी व्हा.